वाल्मिक कराड आता केज कोर्टाच्या दिशेने त्याला नेण्यात आलेले आहे। बीड पोलीस स्टेशनमधून वाल्मिकला आता बाहेर काढण्यात आले। 14 दिवसांची पोलीस कोठडी संपतीये आणि त्यामुळे सुनावणीसाठी आता त्याला केज कोर्टमध्ये हजर केले जाणार आहे। वाल्मिकला मोका लावण्याची मागणी जोर धरतीये आणि त्यासाठी कालपासून मसाजोगमध्ये वातावरण चांगलंच तापलेलं पण पाहायला मिळालं। तर मसाजोगमध्ये गावकऱ्यांनी आंदोलन केलं होतं। वाल्मिक कराडवर सुद्धा मोका लावावा अशा प्रकारची मागणी लावून धरलेली होती आणि या दरम्यान एक महत्त्वाची घडामोड घडतीये ती म्हणजे वाल्मिक कराडची कोठडी 14 दिवसांची पोलीस कोठडीची मुदत ही आज संपतीये। त्यामुळे त्याला केज कोर्टमध्ये काही वेळामध्ये हजर करण्यात येईल। काही वेळापूर्वीची दृश्य आहेत जेव्हा वाल्मिकला पोलीस कोठडीतून बाहेर आणण्यात आलं होतं। मोठा पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीतच आज कोर्टामध्ये या संदर्भातल्या काय नेमक्या घडामोडी घडतात याकडे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोर्ट पुढे कुठल्या प्रकारची कोठडी देत आहे या सुनावणीमध्ये काय होते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। वाल्मिक कराड आता केज कोर्टच्या दिशेने रवाना झालेला आहे आणि पोलिसांच्या मोठ्या ताफ्यामध्ये आता वाल्मिकला केज कोर्टमध्ये नेले जाते। 14 दिवसांची पोलीस कोठडी संपली आहे आणि त्यामुळे आज सुनावणीसाठी त्याला केज कोर्टामध्ये नेण्यात येते। विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया विष्णूकडे। विष्णू, केज कोर्टामध्ये आता हजर केलं जाईल वाल्मिकला, काय नेमकी सध्याच्या अपडेट घडामोडी काय आहेत तिथल्या? अनुपमा, खरं तर खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड 14 दिवसापासून कोठडीत आहेत आणि त्या अनुषंगाने आज कोठडी संपल्यानंतर कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। सीआयडी कडे हा सगळा तपास आहे। सीआयडी 3 जे आहे ते गुन्ह्याचा तपास करते, त्यात खंडणीच्या गुन्ह्याचा देखील तपास करते आणि त्या अनुषंगाने आजचा जो दिवस आहे महत्त्वाचा दिवस मानला जातो, कारण कराड कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। दुपारच्या सुमारास हजर केलं जाणार अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे, मात्र वेळ कळालेली नाही। खरं तर कोर्टासमोर हजर करताना सीआयडीचे अधिकारी आतापर्यंत काय तपास केला हे देखील मांडू शकतात। कुठल्या पुरावे देखील त्यांच्याकडे हाती लागलेत हे देखील कदाचित आज ते कोर्टासमोर मांडू शकतात। 2 गोष्टी होऊ शकतात। एक तर पोलीस कोठडी वाढवून मागितली जाऊ शकते अधिकाऱ्यांकडून आणि वकिलांकडून, किंवा जर पोलीस कोठडी वाढवून मागितली नाही तर न्यायालयीन कोठडी होऊ शकते। हे 2 बाजू झाल्या। दुसरी बाजू आहे ते या 3 गुन्ह्यामध्ये म्हणजे खंडणीचं प्रकरण आहे, दुसरं जे आहे ते संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण आहे आणि तिसरं मारहाणीचं प्रकरण आहे। या सगळ्याचा जो तपास आहे ती सीआयडी करत आहे। सीआयडी सोबत आता एसआयटी देखील सामील झालेली आहे आणि एसआयटीचे प्रमुख खरं तर आज याच ठिकाणी म्हणजे बीडमध्ये दाखल होत आहेत। पुन्हा एकदा एसआयटीचे अधिकारी या खरं तर बीडमध्ये म्हणजे केजमध्ये आज हजर होणार आहेत। त्या अनुषंगाने देखील महत्त्वाचं असणार आहे। हे सगळे पुरावे जमलेले आहेत का, पुरावे आज कुठले कुठले सादर केले जातात याकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि जर कोर्टामध्ये पुरावे असतील तर कोर्ट प्रक्रिया काय असेल किंवा कुठल्या बाजू मांडल्या जाऊ शकतात हेही महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच खरं तर विष्णू, हे जाणून घ्यायचं आहे की ही कोर्टची सुनावणी नेमकी कशी होणार आहे, काय ह्याचे तपशील आपल्याला कसे कळू शकणार आहेत आणि एकंदरीतच आज जेव्हा वाल्मिकला 14 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर बाहेर काढण्यात आलं, नेमकं वातावरण कसं होतं, कोण कोण नेमके त्या ठिकाणी उपस्थित होते? पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दिसत होता। फौजफाटा होता, मात्र कालच रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलन असतील किंवा सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्याच्या अनुषंगानं जमावबंदीचे आदेश लागू करण्यात केलेले आहेत। जमावबंदीचे आदेश लागू असल्यामुळं जे आहे ते बाहेर लोकांची गर्दी ज्याप्रमाणे 31 तारखेला पाहायला मिळाली ती गर्दी आज पाहायला मिळाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर जे आहे ते पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळाला। आता सुनावणी कशी होणार आहे तर सुनावणीची एक प्रक्रिया असते, रोजच्या प्रक्रियेप्रमाणे सुनावणी होणार आहे। पहिल्यांदा कोर्टामध्ये हजर केलं जाईल। हजर करण्यासाठी जो आहे तो रिमांड जो आहे तो कॉपी कोर्टापुढे सादर केली जाते। रिमांड कॉपी सादर केल्याच्या नंतर हा सगळा घटनाक्रम जो आहे तो ठरलेला असतो। पहिल्यांदा सिव्हिल जे आहे ते केस ऐकल्या जातात आणि त्यानंतर क्रिमिनल केसेस असतात त्या सुरू होतात आणि क्रिमिनल केस ज्यावेळेस सुरू होतात त्यावेळेसच आता ही केस ऐकली जाणार आहे आणि यामध्ये आता अधिकाऱ्यांनी काय काय बाजू 14 दिवसामध्ये पोलीस कोठडीमध्ये काय काय विचारल्यानंतर समोर आलेलं आहे, पुरावे काय आहेत हे देखील सादर केले जाऊ शकतात आणि त्याच अनुषंगाने पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते किंवा जर पोलीस कोठडी मिळाली नाही तर न्यायालयीन कोठडी, अशा दोन्ही बाजू या ठिकाणी कोर्टामध्ये वकिलांकडून जी आहे ती मागणी केली जाऊ शकते। अगदी विष्णू, असे संपर्कात राहा। आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही माहिती देऊया। सध्या
वाल्मिक कराडला केज न्यायालयामध्ये नेलं जात आहे आणि 14 दिवसांची पोलीस कोठडीची मुदत आज संपली आहे। त्यामुळे आता इथून पुढे काय नेमकी कोर्टामध्ये सगळी प्रक्रिया होणार आहे याकडे लक्ष आहे। दोन पर्याय आहेत, पोलीस कोठडीची वाढ होऊ शकते किंवा न्यायालयीन कोठडी सुद्धा त्याला मागू शकते। सीआयडी सध्या या प्रकरणाचा तपास करते, त्यामुळे सर्व घडामोडींवर झी 24 तास लक्ष आहे। आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। विष्णू, धन्यवाद तुर्तास दिलेल्या या सगळ्या तपशीलवार माहितीसाठी। वेळोवेळी आपल्याकडून ताज्या घडामोडी जाणून घेत राहा। तरी तीन महत्त्वाची दृश्य आपण सध्या बघतोय। वाल्मिक कराडला ज्यावेळी पोलीस कोठडीतून बाहेर आणण्यात आलं, 14 दिवसांची पोलीस कोठडी होती, त्यानंतर त्याला केस कोर्टाकडे नेतानाची काही दृश्य आहेत आणि केस कोर्टाकडे आज नेल्यानंतर काय पुढे सुनावणी होती याकडे आपलं लक्ष असेल। तर आज कोर्टा बाहेरची जी दृश्य आहेत ती अशा प्रकारे खरं तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। त्यामुळे 5 पेक्षा अधिक लोक कुठे जमू शकत नाहीयेत, कुठेही प्रकारची निदर्शनं आंदोलनं होणार नाहीयेत। पोलिसांनी तसे संचारबंदीचे आदेश काढलेत आणि 3 महत्त्वाची दृश्य आपण सध्या पाहतोय।